राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चौमध्ये. तर मंडळी, रस्त्याच्या कडेला अगदी सहजपणे मिळणारी ही वनस्पती आहे. अर्थातच हे रुईचं झाड आहे. आणि मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आहे ना ह्या रुईचे लाख मोलाचे फायदे सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघावाच लागेल. तर मंडळी, आमच्या गावाकडे जर तुमच्या हातामध्ये पायामध्ये जर काटा मोडला तर हे रुईचं पान घ्यायचं आहे आपल्याला. आणि ह्या पानामधून जो चिक निघतो ना, हा 2 थेंब आपल्याला चिक आपल्याला जिथं काटा मोडलेला आहे ना तिथे टाकायचा आहे. एका रात्रीमध्ये तुमचा काटा बाहेर येणार, इतकी ताकद ह्या रुईच्या झाडामध्ये आहे आणि ह्या रुईच्या चिकामध्ये आहे. आता मंडळी, ह्या रुईच्या पानाचा आणि रुईच्या झाडाचा दुसरा फायदा तुम्हाला सांगतो. जर आपले प्रचंड गुडघे दुखत असेल आणि तुम्हाला कफाचा जर त्रास असेल, तर आपल्या घरामध्ये आता वयस्कर माणसं असतात, लहान बाळं असतात. आता लवकर शाळा उघडलेली आहे, शाळा सुरू पण झालेली आहे. आणि पावसाळ्यामध्ये आपल्या लहान बाळाला असू द्या, आपल्या घरात जे वयस्कर माणसं असतात ना, त्यांना कफाचा त्रास भरपूर असतो. जर मनुष्याला कुठला त्रास असेल ना, तो फक्त कफाचा त्रास आहे. कफासाठी काय करायचं आहे मंडळी, हे रुईचे 2 पानं तोडायचे आहे आपल्याला. आणि जिकडून सपाट पान दिसतं आहे ना, तिथं काय करायचं आहे आपल्याला, मोहरीचं तेल लावायचं आहे. अर्धा चमचा तुम्ही मोहरीचं तेल वापरा. ह्या पानाला अर्धा चमचा आणि ह्या पानाला अर्धा चमचा. आणि हे 2 पानं आपल्या तव्यावर गरम करून घ्या. जास्त गरम करायचे नाही, फक्त 50% गरम करायचे आहे. हे 2 असे पॅक पानं आपल्याला छातीला बांधून ठेवायचे आहे. याने काय होणार, आपल्या छातीतील कफ एका रात्रीतून निघून जाणार. मंडळी, ह्या पानामुळं काय होणार, जे तुमच्या छातीला सूज आलेली असती, जो तुमच्या छातीमध्ये कफ साचलेला असतो ना, 12 तासामध्ये अर्थातच एका रात्रीमध्ये मुळापासून दूर होणार आहे तुमचा कफाचा त्रास. फक्त काय करत जा, ह्या वनस्पतीच्या जवळ जर आले ना तुम्ही, याचे पानं जपून तोडत जा. कारण की हा जो चिक असतो ना, तो चिक आपल्या डोळ्यामध्ये उडता अजिबात कामा नाही. काय होत असतं, जर हा चिक डोळ्यामध्ये गेला तर आपल्याला आंधळे पण येऊ शकतं, डोळ्याची नजर कमी होऊ शकते. पण इतकं काय घाबरायचं नाही. जर तुम्हाला अचानक हा चिक जर डोळ्यामध्ये गेला ना, आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये डोळा स्वच्छ धुवायचा आहे पाण्याने. त्याच्यामुळे जास्त काय घाबरत जाऊ नका. आता मंडळी, तुम्हाला ह्या रुईच्या झाडाचा आणि पानाचा मी तुम्हाला तिसरा फायदा सांगणार आहे. आजकाल प्रचंड गुडघेदुखीचा त्रास सर्वांना होत आहे. गुडघेदुखी, मनकेदुखी, कंबरदुखी, हे हात पाय सगळे हाडाचे प्रॉब्लेम सगळ्यांना आलेलेच आहे. मंडळी, आता महाराष्ट्रामध्ये दवाखान्यामध्ये, मेडिकलमध्ये जर दररोजचा हिशोब जर केला, आपण बजरंग लेप आणतो, आंबे हळद आणतो. कशासाठी आणतो, आपल्याला जो हाडाचा त्रास असतो, आपण जर गाडीवरून कुठून पडलो, आपल्या हाडाला जर हातापायाला जर सूज आली, तिथे आपण तो मलम लावत असतो. पण पूर्वीच्या काळी अजिबात असे काही प्रयोग नव्हते. पूर्वीच्या काळी दवाखाने नव्हते, मेडिकल नव्हते. आपले जुनी लोक, त्यांचा संपूर्ण विश्वास हा आयुर्वेदिक उपचारावर होता. जेवढे आपले जुने लोक होते ना, त्यांचा आयुर्वेदावर आहे ना खूप म्हणजे खूप विश्वास होता. आता गुडघेदुखीसाठी तोच उपाय आहे. 2 पानं घ्यायचे, त्याला असं मोहरीचं तेल लावायचं आहे, तव्यावर गरम करायचं आहे. आणि हे 2 पानं आपल्याला रात्रभर अशी गुडघ्याला बांधून ठेवायचे आहे. बघू शकता, फक्त जास्त आवळ बांधू नका. नॉर्मली काय करा, फक्त हे पानं असं ठेवा आणि ह्या पानाला व्यवस्थित असं बांधून घ्या. याची आट अशी आहे, मोहरीचं तेल लावा, गावरान गाईचा 1 चमचा तूप घ्या किंवा तिळाचं तेल घ्या आणि आपल्या गुडघेदुखीसाठी ह्या पानाचा नक्की वापर करा. आणि जास्त तुम्हाला सांगतो, आता जर आपले मणके दुखत असतील, मणके वारंवार दुखत असतात, मंडळी भरपूर ताई कमेंट करतात, दादा घरात बसल्या बसल्या प्रचंड मणके दुखत आहे, तर तुमच्याकडे एखादा जर नैसर्गिक जालीम उपाय असला ना, तो आम्हाला नक्की कळवा. तर मंडळी, भरपूर ताईंसाठी आजचा व्हिडिओ मी बनवत आहे. कारण की मंडळी, जेवढ्या महिला आहेत ना आपल्या घरामध्ये काम करतात ना, त्यांचे इतके काय मणके दुखत असतात ना, मानीपासून तर कमरेपर्यंत मणके दुखत असतात. तर मंडळी, निसर्गाने आपल्याला भरपूर अशा वनस्पती दिलेल्या आहेत, पण आपण त्या वनस्पतीचा उपयोग करत नाही. मंडळी, आपण दवाखान्यामध्ये हजारो लाखो रुपये मोजतो, पण निसर्गातील फुकट उपाय करत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, निसर्गामध्ये भरपूर झाडं असतात, पण त्या झाडाचे आपल्याला फायदे माहीत नसतात. पण मंडळी, तुमचा दादा हा तुम्हाला गावची चव या यूट्यूब चॅनलद्वारे सगळ्या वनस्पती असू द्या, सगळे आयुर्वेदिक उपचार असू द्या, त्यांची माहिती एकदम तंतोतंत तुम्हाला तुमचा दादा तुमच्यापर्यंत पोच करत असतो. तर काय करा, तुमचे जर मणके दुखत असेल ना, ह्या झाडाचे आपल्याला 4 ते 5 पानं तोडायचे आहे. बघू शकता, मी 3 पानं तोडले, हे 4थं पण पान तोडलं. 4ही पानाला सेम करायचं आहे. मोहरीचं तेल लावा, तिळाचं तेल लावा किंवा गावरान गाईचं तूप लावा. आणि काय करा, आता सरळ आपल्या मणक्यावरती आहे ना, हे बघा असे 1 2 3 4 4 पानामध्ये आपली संपूर्ण पाठ झाकली जाणार, आपले संपूर्ण मणके झाकले जाणार. सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात सोपा उपाय, जिथं आपल्याला झोपायचं आहे, गादीवर झोपायचं आहे, गोधडीवर झोपायचं आहे ना, तिथं असे रेषे 4 पानं आहे ना आथरून घ्या, तेल वगैरे लावून गरम करून. आणि आपल्याला फक्त असं तिथं झोपायचं आहे. तुम्ही जर रात्रभरी जर पानं ठेवले ना, एकदा जर उपाय केला ना, 1 ते 1.5 महिना तुमच्या अजिबात मणके आणि कंबर दुखणार नाही. कारण की मंडळी, हे झाडच आपल्या हनुमंतरायाचं आहे. दर शनिवारी आपण आपल्या हनुमंतरायाला हे फुल हे वाहतच असतो.
मंडळी हे जे रुईचे फुलं आहेत ना, हे आपल्याला काय करायचे आहे, तोडायचे 10 ते 12 फुलं उन्हामध्ये वाळवायचे आहे आणि तेलामध्ये किंवा तुपामध्ये चांगले आहे ना उकळून घ्यायचे आहे. आणि काय करायचं, मधाची बॉटल आणायची, त्या मधाच्या बॉटलमध्ये आहे ना हे फुलं आहे ना कायमचे भिजू घालायचे आहे. 1 दिवस ठेवा, 2 दिवस ठेवा आणि आपल्याला रोज सकाळी उठल्या उठल्या एकच फूल खायचं आहे. किती? फक्त एकच फूल खायचं आहे. तुमच्या छातीतील कफ कायमचा दूर होणार फक्त 1 महिन्यामध्ये. पण एवढे कुटाणे करण्यापेक्षा काय करा, हे फक्त पान आपल्या छातीवर ठेवा. हा फुलाचा उपयोग थोडा कठीण आहे, करायला अवघड आहे, पण तुम्ही जर हे पान, जर तुम्हाला खोकला सर्दी कफ असेल ना, हे फक्त आपल्या छातीवर ठेवले 2 पानं आणि रात्रभर बांधून ठेवले ना, तर तुमचा सकाळी कफ हा 100% दूर झालेलाच दिसेल. जर तुमचे दात ढिल्ले असतील, तोंडाचा जर वास येत असेल ना, तर हे बिंदास आपल्याला पान तोडायचं आहे आणि हे पान आपल्याला असं चावायचं आहे. हे पान धुतलेलं नाही, धुतल्याच्या नंतर मी तुम्हाला चवून दाखवल, कारण की रस्त्याच्या कडेला धूळ असती. हे पान स्वच्छ धुवायचं, अजिबात घाबरायचं नाही. याचा फक्त चिक विषारी असतो, तो कशासाठी असतो, आपल्या डोळ्यासाठी. पण तोंडामध्ये याचं जरी पान चावलं आणि याचा रस जरी बाहेर काढला ना, आपण थुंकून दिला ना, आपल्या हिरड्या आणि दात हे बळकट होणार आहे. आणि जर दातातील तुमच्या कीड असेल ना, ती 100% एका तासामध्ये मुळात सगट नष्ट झालेली दिसल. काय असतं, आपण जे रात्री अन्न खातो आपल्या हिरड्यामध्ये दातामध्ये अडकतं, पण हे पान इतकं झालं आहे ना, सूक्ष्मजीव असू द्या, कीटाणू असू द्या, बारीक विषाणू असू द्या, ह्या पानाचा रस आहे ना घातक असतो. आणि तो तोंडामध्ये गेला ना, जे बुरशीजन्य आजार असतात ना, आता काय असतं, तोंडात आजार कशामुळे तयार होतात, बुरशीमुळे आणि अल्सरमुळे तयार होत असतात. पण हे जर पान तुम्ही चावलं, किंवा काय करा मंडळी, हे पान स्वच्छ धुवा, याचा एवढा तुकडा काढा आणि आपल्याला फक्त हा तुकडा 5 मिनटं चावायचा आहे. थुंका लाळ बाहेर फेकायची आहे. अगदी 5 मिनटामध्ये तुमच्या तोंडातील विषाणू असू द्या, सूक्ष्मजीव असू द्या, दातातील किडू असू द्या, मुळात सगट नष्ट झालेली दिसन. एका दिवसात जर नष्ट झाली नाही ना, हाच उपाय तुम्ही दुसऱ्या दिवशी करा, हाच उपाय तुम्ही तिसऱ्या दिवशी करा, पण 3 दिवसामध्ये तुम्हाला एकदम बेस्ट रिझल्ट येणार आहे. जिथं दात दुखत असेल, दातामध्ये कीड असेल, फक्त 5 मिनटं पान चावायचं आहे आणि थुंका आणि लाळ बाहेर फेकायची आहे. याने काय होणार, तुमच्या दातातील कीड मुळात सगट नष्ट होणार, दात आवळणार आणि जे दात दुखीन दाढ दुखीचा त्रास आहे ना, तो कायमचा दूर होणार आहे. फक्त तुम्ही हा 2 दिवस लगातार उपयोग करू शकता ह्या पानाचा. तर चला मंडळी, आपला व्हिडिओ मोठा होत आहे. तुम्हाला ह्या पानाचे मी तुम्हाला आणखीन 1-2 फायदे लवकरच सांगणार आहे. कारण की भरपूर ताई कमेंट करतात, दादा प्रचंड तळपायाची आग होत आहे आणि प्रचंड टाच दुखत आहे. जर मंडळी तुमच्या तळपायाची आग होत असेल, टाच दुखत असेल, तर नक्की तुम्ही हे एक पान तोडा, ह्या रुईचं असं एकच पान तोडा, याला मस्त मोहरीचं तेल लावा आणि आपल्या तळपायाला हे पान फक्त बांधायचं आहे. आपल्याला अशा पद्धतीमध्ये बघू शकता, ह्या तळपायाला असं पान बांधायचं आहे. तव्यावर गरम करून एका रात्री म्हणजे तुमच्या तळपायाची जी आग होत आहे, उष्णता भडकत आहे ना, ती दूर होणार. आणि जर तुम्ही हेच पान जर आपल्या टाचेला जर बांधलं ना, पाठीमागून जिथं टाच दुखत आहे तिथं, ह्या बघा टाचेला ह्या पद्धतीमध्ये बांधायचं आहे. आपला असा पाय असतो ना, पाठीमागून तुम्ही टाचेला ह्या पद्धतीमध्ये पान बांधा, फक्त तेल लावून. मंडळी, तुम्हाला सकाळी उठेपर्यंत तुमची टाचदुखी ही दूर झालेली असन. सकाळी सकाळी तुम्ही उठता, आपल्याला हे गुडघे उठून देत नाही, कडकन आवाज येतो गुडघ्यामध्ये. पण तुम्ही जर गुडघेदुखीसाठी हे जर 2 पानं जर बांधले ना आपल्या गुडघ्याला, 1 रात्र असू द्या, 2 रात्र असू द्या, सलग 3 रात्र बांधा, मुळात सगळं तुमची गुडघेदुखी ही कायमची दूर होणार आहे. तर चला मंडळी, मी ह्या रुईच्या झाडाचे आणि रुईच्या पानाचे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाख मोलाचे फायदे सांगितलेले आहे. कंबरदुखी असू द्या, मणकेदुखी असू द्या, गुडघेदुखी असू द्या, हे कोपरदुखी असू द्या, म्हणजे संपूर्ण हाडाचे त्रास असू द्या, हे पानं घ्या, जिथं दुखत असेल तिथं बांधा. तळपाय असू द्या, टाच असू द्या, दातातील कीड असू द्या, दात ठणकणं असू द्या, म्हणजे ही वनस्पती आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे. मंडळी, खरोखर आपल्या निसर्गामध्ये जर कुठली आयुर्वेदिक वनस्पती जर असेल ना, ती फक्त आणि फक्त हे रुईचं झाड आहे. अर्थातच रुईची वनस्पती आहे. आता तुमच्या शहरामध्ये तर डांबरी रस्त्याच्या कडेला ही प्रचंड रुईचे झाडं उपलब्ध असतात. अगदी 10 फुटावं असतं, 50 फुटावं असतं, 1 किलोमीटरच्या आत हे शेकडो झाडं उगलेले असतात. जर तुम्हाला खरोखर त्रास असेल, हाडाचा त्रास असेल, पायाचा त्रास असेल, दाताचा त्रास असेल, दम्याचा त्रास असेल, छातीतील कफ असेल, तर खरोखर आजच्या व्हिडिओमधून येणार लाभ घ्या ह्या रुईच्या झाडाचा. आणि ह्या रुईच्या झाडाचा तुम्ही तुमच्या शरीरासाठी नक्की उपयोग करा. मंडळी, मी तुम्हाला सांगायचं विसरलो, रुईचे 2-3 प्रकार असतात. आता ह्या रुईच्या झाडाला सफेद फुलं आलेली आहे, काही काही रुईला निळसर फुलं असतात. पण मंडळी, निसर्गामध्ये जेवढे रुईचे झाडं आहेत ना, ते समप्रमाणामध्ये आहे, त्यांचे गुणधर्म समप्रमाणामध्ये आहे. झाड हे एकच असतं, वनस्पती सुद्धा एकच असते. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही रुईचे पानं घ्या, कुठल्याही रुईचे फुलं घ्या,
याचे गुणधर्म आणि याचे आयुर्वेदिक फायदे समप्रमाणात असतात. मंडळी, गावामधून माझ्याकडे आहे ना भरपूर मुलं येत असतात, भरपूर पुरुष येत असतात. त्यांच्या हातामध्ये काटे मोडलेले असतात, पायामध्ये काटे मोडलेले असतात. मी त्यांना काय करतो, हे रुईचं पान तोडतो, त्यांच्या काटेवर 2 थेंब टाकतो. 24 तासाच्या आतमध्ये जे आपण डोक्याला तेल लावतो ना, खोबरेच तेल, ते त्या काट्यावर जाता कामा नये. नाही तर अल्सर होऊ शकतं आपल्याला, तिथं ती जखम पिकू शकते. रुईच्या चिकाला खोबरेच तेल अजिबात जमत नाही. रुईच्या चिकाचा आणि खोबरेच तेलाचा 1 दिवस तरी, म्हणजे जिथं काटा मोडलेला असन, जिथं तुम्ही हे रुईचा चिक टाकलेला असेल ना, तिथं खोबरेच तेल आपल्याला 1 दिवस अजिबात लावायचं नाही. नाही तर आपल्याला तिथं जखम होऊ शकते. हे एक लक्षात ठेवत जा. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रुईच्या झाडाचे आणि रुईच्या पानाचे खूप लाख मोलाचे फायदे सांगितलेले आहेत. फायदे जर आवडले असेल तर कमेंट करायला विसरू नका. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि मंडळी, सर्वात महत्त्वाचं, ह्या रुईच्या झाडाबद्दल, रुईच्या पानाबद्दल तुमचा काय अनुभव आहे ना, तो सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि मंडळी, आपलं गावची चव यूट्यूब चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मंडळी, अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.